अनेक पिढ्यांना घडवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री नागनाथ फटाले म्हणजे समाजासाठी आधारवड आहेत। श्री नागनाथ फटाले यांनी वयाच्या 90व्या वर्षामध्ये पदार्पण केलं। त्यांचा जीवन प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। ते केवळ एक पत्रकार नाही तर विकास पत्रकारितेचे जनक आहेत। अनेकांसाठी दीपस्तंभ आहेत। त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबावरती संस्कार केले नाही तर अनेकांच्या जीवनाचे ते आधारवड ठरले आहेत। आज त्यांची चौथी पिढी सुद्धा उत्तम रीतीने ज्ञान संपादन करून अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत आहे। श्री आणि सौ फटाले यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देतो असं वंदन त्यांना करण्यात आलंय। येथील मानकनैया ट्रस्टच्या वतीनं विकास पत्रकारितेचे जनक श्री नागनाथ फटाले यांना जीवन साधना गौरव पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते तर सौ सिंधू नागनाथ फटाले यांना मातृशक्ती सन्मान पुरस्कार सौ स्मिता शैलेंद्र गाडे यांच्या हस्ते सायवन कृषी पर्यटन क्षेत्रातल्या भव्य सभा मंडपामध्ये प्रदान करण्यात आला आहे। तेव्हा ते बोलत होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पुरुषोत्तम दरक उपस्थित होते तर अध्यक्षपद श्री सुभाष बोंद्रे यांनी भूषवलंय। व्यासपीठावरती श्री शैलेंद्र गाडे, डॉक्टर सुरेश जाजू तसेच सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सौ सुधा कांकरिया आणि डॉक्टर वर्धमान कांकरिया उपस्थित होते। सुरुवातीला श्री नागनाथ फटाले यांचा 90वा वाढदिवस अर्थात नवतीचा सोहळा आणि त्यांच्या पत्नी सौ सिंधू नागनाथ फटाले यांचा 86वा वाढदिवस अर्थात सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा हा पारंपरिक धार्मिक आध्यात्मिक रीतीनं साजरा करण्यात आला। त्यामध्ये कुटुंबामधील महिलांनी डोक्यावरती कलश तर इतरांनी पुष्पवर्षाव करत ढोल ताशांच्या मंगल वादनानं शोभायात्राद्वारे स्वागत केलं। हजारो दिव्यांनी औक्षण करण्यात आलं। श्री कांबळे गुरुजींनी अत्यंत उत्तम रीतीनं पूजा करून घेतली। मंगलमय मंत्र उच्चारण पाठ पठणद्वारे वातावरण भारावून गेलं होतं अशी माहिती संयोजिका आणि श्री आणि सौ फटाले यांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर सुधा कांकरिया यांनी दिली आहे। आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत करताना त्या म्हणाल्यात की असे तीर्थरूप मातापिता आम्हाला लाभले आहेत, हे आमचं भाग्य आहे। त्यांच्या पुण्याईमुळेच आज आम्हा भावंडांचे कुटुंबियांचे जीवन समृद्ध झाले आहे। त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही। त्यांना अभिवादन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरोखरच गुरुस्थानी असणारे माझे आई आणि माझे वडील यांचा नवतीचा आणि सहस्त्र चंद्रदर्शनाचा आज सोहळा सायबन येथे संपन्न झाला, सफल झाला। खरोखर आम्ही खूप भाग्यशाली आहोत की असे तीर्थरूप पूजनीय आई आणि वडील आम्हाला लाभले। माझी आई सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले की जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा फक्त 8वी शिकलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला MA पर्यंत डिग्री प्राप्त केली आणि यासोबतच शिक्षणाचा आणि संस्काराचा वरदहस्त त्यांनी आमच्या परिवारावर ठेवला, त्यामुळे आम्ही घडलो। तसेच माझे पिताश्री ज्यांनी लेखणीची खूप मोठी सेवा केलेली आहे, ते एक आदर्श पत्रकार म्हणून नावाजलेले असे व्यक्तिमत्व आहेत, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत, अनेकांचे गुरु आहेत आणि पत्रकारिता विकास पत्रकारिताचे जनक आहेत असे माझे पिताश्री ज्यांनी आमचं लालन पोषण केलं, आम्हाला शिक्षण दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या कुटुंबाला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे। आमचं संपूर्ण कुटुंब हे खरोखरच सुसंस्कारी आहे आणि मला सांगण्यास आनंद होतो की आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये अगदी आजोबांपासून नातवांपर्यंत कोणालाही व्यसन नाही, अगदी सुपारी किंवा बडीशोप खाण्याचं सुद्धा व्यसन नाही आणि सगळेजण सुस्वभावी आहेत आणि तेवढंच उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शास्त्रज्ञ आहेत, देशात परदेशात सगळ्यांचं नाव आहे आणि तरी सुद्धा त्यांची जी काही भक्ती आहे ही आपल्या उंबरठ्याशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या देशाशी जोडलेली आहे आणि अशा कुटुंबाची मी सदस्य आहे याचा मला खूप खूप आनंद होत आहे। आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे आज आपण माझे वडील पिताश्री श्री नागनाथजी फटाले यांचं 90वा वाढदिवस नवतीचा सोहळा आज आपण इथे साजरा करत आहोत आणि यासोबतच माझ्या आई सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले यांचा 86वा वाढदिवस अर्थात सहस्त्र चंद्रदर्शन हा सोहळा इथे
साजरा होत आहे. याच्यामध्ये आध्यात्मिक अधिष्ठान आहे, धार्मिक अधिष्ठान आहे आणि कौटुंबिक आणि सामाजिक अधिष्ठान सुद्धा आहे. असा हा सोहळा हा 3 दिवस चालला आणि आज तो संपूर्णतःला होत आहे. महाप्रसादाचं सर्वांनी सेवन करून हा गुरुपौर्णिमेचा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम सफल झालेला आहे. मी आपणा सर्वांची खूप खूप आभार मानते, परमेश्वराचे आभार मानते की असं कुटुंब मला प्राप्त झालं. धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर दरक म्हणालेत की मी गेल्या 60 वर्षांपासून श्री फटाले सरांना ओळखतो. पत्रकार म्हणून ते जगाला माहिती आहेत, पण त्यांच्या मागे असलेल्या आध्यात्मिक पैलूचा मी जवळून अनुभव घेतलाय. समाजहितासाठी त्यांनी केलेलं योगदान मी पाहिलं आहे. अशा गुरूंना मी वंदन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष बोंद्रे म्हणालेत की पत्रकारिता काय असते हे मी श्री फटाले सरांकडून शिकलो. पत्रकारिता क्षेत्रामधील फटाले सर हे माझे गुरु आहेत. पत्रकार कसा असावा, पत्रकार म्हणून काय काय जबाबदारी पार पाडावी, या सर्व गोष्टी मी श्री फटाले सरांकडून शिकलो. आज त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या नवतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मला मिळाले. हा माझा बहुमान आहे. पत्रकार क्षेत्रामधील ते एक दीपस्तंभ आहेत. फक्त पत्रकारिताच नाही तर विविध क्षेत्रामधील त्यांच्या सखोल अभ्यासामुळे अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामधील मोठमोठे दिग्गज त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. त्यांचा मी साक्षीदार आहे. सुभाष भानुदासराव बोंद्रे, स्टेट हेड, दैनिक दिव्य मराठी, संभाजीनगर. आज आदरणीय नागनाथ फटाले सरांचा 90वा वाढदिवस आणि आदरणीय सिंधू फटाले मॅडम यांचा सहर्ष दर्शन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नागनाथ फटाले सर हे अतिशय आदरणीय असं व्यक्ती आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना ऊर्जा दिली, अनेक पत्रकार, अनेक संपादक घडवले, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. नागनाथ फटाले सर हे विकासाची पत्रकारिता करायचे. नागनाथ फटाले सरांनी जीवनातल्या सर्व लोकांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. विद्यार्थी असतील, महिला असतील, युवक असतील, त्यांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांनी अनेक लोकांना घडवलेला आहे. अशा व्यक्तीचा आज या ठिकाणी वाढदिवस सोहळा संपन्न साहेबांमध्ये होते. आदरणीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, डॉक्टर कांकरिया सर, वर्धमानजी, कांकरियाजी आणि फटाले परिवार, जो आमचा संभाजीनगरचा फटाले परिवार आहे, हा परिवार अतिशय सुंदर असा परिवार आहे. आज आपण पाहिलं असेल की अतिशय हसत खेळत ह्या ठिकाणी हा सोहळा झाला. हा सोहळा फक्त त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा नव्हता, तर या सोहळ्यामधून अनेक लोकांना या ठिकाणी जीवनाची प्रेरणा मिळाली. आपण या कार्यक्रमात पाहिलं असेल की चौथी पिढी जी आपण पाहतो की किती संस्कारक्षम असं वाटलं. कारण लहान मुलं त्यांच्याबद्दल, आपल्या आजी आजोबाबद्दल कविता करत होते, गाणं म्हणत होते. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये मला हे जाणवलं की ह्या कांकरिया आणि फटाले परिवारातले सगळे नातेवाईक अतिशय या ठिकाणी एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांच्यामध्ये जे काही एक स्नेहभाव आहे, त्यांच्यामध्ये जे संस्कार आहेत, ते अनेक लोकांना या ठिकाणी प्रेरणादायक ठरतील. त्यांचे सगळे मुलं, त्यांचे सुना, त्यांचे नातवंड, त्यांचे व्याही, त्यांचे सर्व परिवार अतिशय गुणागोविंदाने या ठिकाणी या कार्यक्रमात सगळेजण सहभागी झाले होते. मी आता मुद्दाम म्हणून जी कविता या ठिकाणी सादर केली होती की घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. परंतु या सर्व फटाले कुटुंबीय आणि कांकरिया कुटुंबीय यांचे परस्परात सूर इतके जुळलेले आहेत की अक्षरशः जे सगळ्यांचे सूर जुळलेले आहेत ते इतरांसाठी अतिशय प्रेरणादायी आहेत. आणि दुसरे मी त्या कवितेचं असं कडवं म्हटलं होतं की त्या घरट्यातून पिलू उडावे, त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. आपल्या घरातली मुलं किती जरी शिकले, किती जरी मोठी झाली, किती जर परदेशात जरी गेली, परंतु त्यांना आपल्या आईवडिलाबद्दल आदर वाटला पाहिजे, आपल्या सर्व घरातल्या परिवाराबद्दल आदर असला पाहिजे. आपण पाहिलं की त्यांचा जो नातू आहे तो सम्राट, तो अमेरिकेला आहे, परंतु अमेरिकेत असताना सुद्धा तो या कार्यक्रमाला मिस करतो. त्याने त्या ठिकाणी इथून त्याच्यासाठी भावना या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. मला असं वाटतं की माणसं ह्या खऱ्या अर्थाने जे नागनाथ फटाले सर आहेत, तर मला असं वाटतं की ते एक संस्काराचं विद्यापीठ आहे. त्यांनी त्यांचं पत्रकारितेचं कार्य, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं आध्यात्मिक कार्य हे अनेक लोकांना प्रेरणादायी आहे. मला असं वाटतं की आज जो त्यांचा 90वा वाढदिवस आहे, परंतु त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा पाहून असं वाटत नाही की त्यांचा तो 90वा वाढदिवस आहे. अतिशय आणि विशेष म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, ते तर थोर पत्रकार होतेच, अतिशय निर्व्यसनी व्यक्तिमत्व, अतिशय ते स्वतः निर्व्यसनी आहेत. त्यांनी आता त्यांच्या बोलण्यात सांगितलं की 56 वर्षांचा त्यांचा संसार आहे, परंतु एकदाही ते त्यांच्या मिसेसला रागवून बोललेले नाही, त्यांचे कधी भांडणं झालेलं नाही. मला असं वाटतं की हा येणाऱ्या काळामधल्या अनेक लोकांना हा खूप चांगला एक संदेश आहे की एखादं दाम्पत्य जीवन कसं असावं, कुटुंब कसं असावं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहिली असेल, अतिशय गरीब घरातून आलेले नागनाथ फटाले सर
अतिशय गरिबीतून ते पुढे आले. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मिसेसला शिकवलं. त्यांचे 2 मुलं डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर एक मुलगा त्यांचा 2 मुलं डॉक्टर आहेत, एक मुलगा इंजिनियर आहेत. सर्व त्यांचे सुना डॉक्टर आहेत. म्हणजे शिक्षणावर अतिशय प्रेम करणारे, आपल्या कुटुंबाला शिक्षित करणारे, त्यांचं करिअर घडवणारे आणि आपलं कुटुंबच नाही तर आपले जे काही शेजारी असतील, गावातले लोक असतील, अतिशय अनेक लोकांना त्यांनी प्रेरणा दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की नागनाथ फटाले सरांचा जो आज वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं येणारं आयुष्य खूप सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि अतिशय आरोग्यमय जावं अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय हा आज जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी साईबांमध्ये संपन्न झाला, त्या आदरणीय डॉक्टर सुधा ताई कांकरिया मॅडम, डॉक्टर प्रकाश कांकरिया सर, डॉक्टर वर्धमान कांकरियाजी, डॉक्टर हेमंत फटालेजी, या सगळ्यांना, प्रशांत फटालेजी, डॉक्टर प्रीती फटाले मॅडम, या सगळ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो. धन्यवाद. श्री नागनाथ फटाले म्हणालेत की वयाची 90 वर्ष जीवन जगत असताना आयुष्याचे अनेक टप्पे ओलांडले, समाजाची अनेक स्थित्यंतरं पाहिली, पण निरोगी दीर्घ आयुष्याचे गुपित म्हणजे कौटुंबिक एकता, समरसता, एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती. लहानपणीच माझे आई वडिलांचे छत्र हरपलं. पुढे मी मित्राच्या घरी राहून शिक्षण पूर्ण केलं. ते करत असताना कमवा आणि शिका या मोहिमेमध्ये सामील झालो. पुढे माझा विवाह झाला. सौ सिंधू पत्नी यांचा मला मोठा पाठिंबा मिळाला आहे. आज आमचे वैवाहिक जीवन 68 वर्षांचं आहे. कधीही आमच्यामध्ये मतभेद झाले नाही. एकमेकांना सांभाळून घेणं, समजून घेणं हेच दीर्घ आयुष्य आणि निरोगी जीवनाचं रहस्य आहे. कौटुंबिक स्वास्थ्य हेच आरोग्य संपन्नतेचं टॉनिक आहे. आजकाल आपण पाहतो की प्रेमविवाह करणारे दाम्पत्य पण एका महिन्यातच ते घटस्फोट घेतात. हे चित्र फार विदारक आहे. एकमेकांवरती विश्वास ठेवणं, बदलण्यासाठी सबुरी असणं, तसेच सतत सकारात्मक विचारशक्ती ठेवून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करत राहणं महत्त्वाचं आहे. पत्रकार आणि कार्यकर्ता या दुहेरी भूमिकेमध्ये मी आयुष्य जगत आलोय. अध्यात्माची गोडी लहानपणापासूनच होती, ती आता या वयामध्ये समृद्ध झाली आहे. त्यामुळे अनेक अनुभवांमधनं मी माणसं जोडत गेलो आणि परिवार विस्तारित होत गेला. सर्वांचं प्रेम आदर पाहून मी धन्य झालोय. सुरुवातीला डॉक्टर सुधा कांकरिया यांनी स्वागत केलंय. श्लोका वर्धमान कांकरिया हिनं गुरुवंदना नृत्य सादर केलं. श्री नागनाथ फटाले यांच्या मानपत्राचं वाचन डॉक्टर वर्धमान कांकरिया यांनी केलं, तर सौ सिंधू फटाले यांच्या मानपत्राचं वाचन कुमारी स्मिरा वर्धमान कांकरिया हिनं केलंय. सदर प्रसंगी भगवद्गीता, जीवन प्रवास, डॉक्युमेंटरी, संवाद, मनाचे मुलाखत व्हिडिओ, फॅमिली व्हिडिओ, ई बुक, मुखपृष्ठ यांचं अनावरण करण्यात आलं. शेवटी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले की अशा थोर व्यक्तींचा मी जावई झालोय. त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे, हे माझ्यासाठी वरदान आहे. मी त्यांना वंदन करतो. सर्व उपस्थांबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे पत्रकार जयंत महाजन, नांदेडचे डॉक्टर अभयकुमार दांडगे सहित नागपूर, हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, निजामाबाद, परभणी, नांदेड आदी ठिकाणांवरून देखील स्नेही या ठिकाणी उपस्थित होते. आज मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाशजी आणि डॉक्टर सौभाग्यवती सुधाताई कांकरिया यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय नागनाथजी अण्णा फटाले यांच्या 90 आणि मातोश्री सिंधुताई फटाले यांच्या 86वा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मलाही उपस्थित राहायला मिळालं. कारण जे नागनाथ अण्णांचं जे आयुष्य आहे, एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक ते साहित्यिक, आंदोलक, वाचन संस्कृती, राष्ट्र आणि देशासाठी तुरुंगवास, अशा सर्व अशा बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. आजही नवोदित त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, आज त्यांनी त्यांच्या जीवनात जे साध्य केलं त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून कुटुंब व्यवस्था हा दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोडीत निघत चाललेली असताना सुधाताईंनी पुढाकार घेऊन जे आपल्या आई वडिलांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित केला आणि 4थ्या पिढीला म्हणजे वर्धमानच्या मुलीसुद्धा साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे हे 4थ्या पिढीला हे कुटुंबाचं नातं जे आहे, पंजोबापासून आजोबापासून आई वडिलांपर्यंत आलं.
म्हणून हा आजचा कार्यक्रम जो आहे तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या दिशेने फिरणारी तरुणाई कुटुंबापासून विभक्त होत चाललेली आहे आणि पाश्चिमात्य जगाचं अनुकरण करून फक्त व्यक्तीपुरता विचार जो येतोय तोच खऱ्या अर्थाने कुटुंबाला दुरावत चाललेला आहे. म्हणून आजचा हा कार्यक्रम सर्वांनी अनुकरण करावा असा आहे. यातूनच कुटुंब व्यवस्था मजबूत होऊन वसुधैव कुटुंबकम हा जगाच्या कुटुंबाचा जो संदेश आहे तो संदेश मला वाटतं या प्रकारच्या कार्यक्रमातून आणखी दृढ होईल, मजबूत होईल. म्हणून या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, अहिल्यानगर.